एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करूनही त्यात अपयश येत असेल तर माणूस त्रागा करायला लागतो, आदळआपट करायला लागतो, भलत्या गोष्टींचा संताप भलतीकडेच व्यक्त करायला लागतो। याचं उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेस प्रिन्स राहुल गांधी। खरं म्हणजे राहुल बाबांना त्यांच्या कामात सातत्य राखता येत नाहीये। नाही म्हणजे तसं त्यांनी काँग्रेसला सतत अपयश मिळवून देण्यात बरंच सातत्य राखलंय, पण तरीही पक्षासाठीची बरीच कामं त्यांना चांगल्या प्रकारे पार पाडता येत नाहीयेत। बऱ्याच वेळेला ऐन मोक्याच्या वेळी ते गायब होतात किंवा सुट्टीवर जातात आणि म्हणूनच पक्षाला लागलेली गळती सुरूच असल्याचं दिसतंय। पक्षाला अपेक्षेप्रमाणे यश येत नाहीये, त्यामुळे ते प्रचंड व्यथित झाले आहेत। त्यातून त्यांना प्रचंड नैराश्य आलं असल्याचं दिसतंय। त्याच नैराश्य भावनेतून संसदेच्या चालू असलेल्या अधिवेशनात त्यांनी आणि त्यांच्या नेते मंडळींनी गृहमंत्री अमित शाह यांच्या वाक्याचा अर्थाचा अनर्थ करून निदर्शनं करायला सुरुवात केली होती। संसद परिसरात निदर्शनं सुरू असताना कुणीही राहुल यांच्या निदर्शनाची दखल घेत नव्हतं। त्यामुळे केवळ पब्लिसिटी स्टंट म्हणून त्यांनी चक्क 69 वर्षीय खासदार प्रतापचंद्र सारंगी यांना ढकलत धक्काबुक्की केली आणि जखमी केलं। नेमकं काय झालं आणि कशामुळे हा प्रकार घडला, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी रेणुका पवार आणि तुम्ही पाहताय वृत्तम मराठी। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा कालचा 19वा दिवस होता। राहुल यांच्या पक्षाने आणि समविचारी पक्षांनी गेल्या सर्व अधिवेशनांप्रमाणेच संसदेत गदारोळ करण्याचा आपला प्रघात सुरूच ठेवला आहे। पण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारनं तयारीच एवढी जोरदार केली होती की कोणताही मुद्दा आणला तरी तो काँग्रेसवरच उलटताना दिसत आहे। त्यामुळे काँग्रेसचा जोरदार त्रागा सुरू आहे। त्यामुळे त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाची अर्धवट छोटीशी क्लिप व्हायरल करून अख्खी इकोसिस्टीम पणाला लावून वाद उकरून काढला। बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला म्हणत त्यांनी आणि त्यांच्या समविचारी पक्षांच्या खासदारांनी संसदेबाहेर निषेध मोर्चा काढला। प्रत्युत्तरात भाजपनेही आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं। दोन्ही बाजूच्या या आंदोलनादरम्यान धक्काबुक्की झाली। त्यामुळे काय प्रकार घडला हे पाहायला खासदारांची गर्दी गोळा झाली। त्यावेळी राहुल गांधी यांनी काही लोकांना चक्क ढकललं। त्यात भाजप खासदार प्रतापचंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत हे जखमी झाले। त्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे। अचानक झालेल्या धक्काबुक्कीमुळे ओडिशातील बालासोर येथील भाजप खासदार प्रतापचंद्र सारंगी संसदेच्या पायऱ्यांवरून पडले। त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना व्हीलचेअरवर उपचारासाठी नेण्यात आलं। त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याने आपण पडलो अशी प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले की राहुल यांनी खासदारांना धक्काबुक्की केली, खासदार त्यांच्या अंगावर पडल्याने ही दुखापत झाली। यानंतर सारंगी यांना दवाखान्यात घेऊन जाताना पत्रकार आणि खासदारांची गर्दी जमली। त्यावेळी राहुल गांधी हे देखील सारंगी यांना बघायला आले। त्यावेळी भाजप खासदार निशिकांत हे राहुल गांधी यांना उद्देशून जाब विचारत म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही? गुंडगिरी करता, वृद्धाला पाडता? त्यानंतर तिथे जोरदार घोषणा सुरू झाली। त्यावेळी राहुल गांधी यांनी सारंगी यांच्या प्रती कोणतीही संवेदना न दाखवता एक हिणकस दृष्टिक्षेप टाकत तिथून काढता पाय घेतला। त्यांनी ज्येष्ठ नागरिक असलेल्या सारंगी यांच्या जखमेची साधी विचारपूस देखील केली नाही। यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी उत्तर देत म्हणाले की भाजप खासदार मोठ्या संख्येने संसदेच्या मुख्य गेटवर म्हणजेच मकर द्वारावर जमल्यामुळे संसदेच्या आत जाण्यात अडचण येत होती। त्यामुळे काही लोक पडले आणि काही खासदारांना लागलं, तर काहींना दुखापत झाली। त्यात माझा काहीच दोष नाही असं म्हणत घडल्या प्रकारातून गांधी यांनी हात झटकले। राहुल यांच्या याच विधानाला धरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आरोप केला की भाजप खासदारांनी राहुल आणि प्रियंका यांना धक्काबुक्की केली, त्यामुळे हा सर्व प्रकार घडला। त्यात आमच्या लोकांचा काहीच दोष नाही। दरम्यान काल विरोधकांनी जोरदार गदारोळ केल्यामुळे राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं। एकंदरीतच अनेक राज्यांमध्ये सत्ता येईल अशी अपेक्षा धरून बसलेल्या काँग्रेस प्रिन्स राहुल बाबांचं एकही स्वप्न मोदी शहा यांची जोडी पूर्ण होऊ देत नाहीये। त्यामुळे राहुल बाबांना काहीच सुचत नाहीये असंच दिसतंय।
त्यातूनच ते नैराश्याच्या टोकाला गेले आहेत आणि म्हणूनच आता त्रागा करत हिंडत आहेत अशी टीका आता होऊ लागली आहे। पण राजकारणात कोणत्याही घटनेवर अशी आदळआपट करायची नसते। बऱ्याच बाबी सबुरीने घेत काम करायचं असतं आणि आपला उद्देश साध्य करून घ्यायचा असतो असा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे। पण हे राहुल बाबांना समजेल कधी आणि सांगेल कोण? ओ राहुल बाबा, हे वागणं बरं नव्हं। हा शहाणपणाचा सल्ला त्यांना कोण देणार या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी अनुत्तरितच आहे। एकंदरीत राहुल गांधी यांच्या या आक्रस्ताळेपणाविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा रुतम मराठी।